गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील पत्रा शेडजवळील रिद्धी सिद्धी दर्शन रांग, वाळवंट, मंदिर परिसर व भक्तिसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आतापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे। गर्दीमध्ये VIP वाहनांचा ताफा नको म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून पाहणी केली। यावेळी दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांशी पालकमंत्री गोरे यांनी संवाद साधला व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांविषयी विचारपूस केली। दर्शन रांगेतील भाविकांनी प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे। तसेच VIP दर्शन बंद झाल्यामुळे 7 ते 8 तास भाविकांना ताटकळत उभे राहण्याचा वेळ कमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले। पालकमंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृह ते पत्राशेड येथील दर्शन रांगेपर्यंत स्वतः बुलेट घेऊन दर्शन रांगेच्या पाहणीसाठी आले। पाठीमागे जिल्हाधिकारी S कार्तिकेयन होते, तर दर्शन रांग ते वाळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी बुलेट घेतली। आता वारकऱ्यांच्या येण्यानं आता पंढरपूर शहर हे वारकऱ्यांच्या येण्यानं रस्ते सगळे गजबजलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फोर व्हीलरवरनं येणं, तापा घेऊन येणं थोडंसं लोकांच्या अडचणीचं होतं म्हणून आलो असलो तरी या ठिकाणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून प्रशासन आम्ही सगळेजण प्रचंड मेहनत घेतोय आणि ही मेहनत घेत असताना वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आनंदानं दर्शन व्हावं, या ठिकाणी येत असताना त्यांना कुठली अडचण येऊ नये, स्वच्छतेची सोय व्हावी, स्वच्छता सगळी व्हावी, आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा 1.5 महिन्यानंतर आज ज्या सोयी सुविधा दिल्या होत्या त्या कशा पद्धतीने आमचे वारकरी बांधव त्याचा उपभोग घेत आहेत हे बघताना मनापासून आनंद होतो। सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे। रांगेमध्ये 10-10 तास 5-5 तास उभे राहिलेल्या वारकरी हसत खेळत आज नाचत बागडत दर्शन घेत आहेत आणि त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात। पाणी मिळतंय, नाश्ता मिळतोय, जेवण मिळतंय, स्वच्छता आहे, आरोग्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे। त्यामुळे प्रचंड आनंदी जेव्हा हा आमचा सगळा वारकरी बघतोय दर्शन बारीतला किंवा शहरातला, तेव्हा खऱ्या अर्थानं 1.5 महिना 2 महिन्याची मेहनत प्रशासनाने केलेली आहे, शासनाने केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचं काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं त्याचा आनंद होतो। वारकऱ्यांशी संवाद काय वारकऱ्यांची प्रतिक्रिया आहे? वारकऱ्यांची भावना हीच होती की आता आम्हाला सगळं मिळतं, इथं आम्हाला आनंद आहे, आम्हालाच या ठिकाणी सगळ्या सोयी मिळतात, सुविधा मिळत आहेत आणि आमचं दर्शन पण आनंदानं फास्ट होतंय याचा आनंद आहे। खास करून आता बघितलं असेल VIP दर्शन बंद झालं, माझ्या काही सहकारी बांधवांची अडचण झाली, त्यांची मी क्षमा मागितली, अजून पण मागेन, परंतु त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही या दर्शन बारीत आला आणि या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, आपण सुद्धा लाईनीत उभं राहून दर्शन घ्याल। त्यामुळं प्रचंड VIP दर्शनामुळं जवळजवळ 3-3, 4-4, 5-5, 6-7 तास जे वारकऱ्यांना ताटकळत थांबायला लागायचं ते तेवढे तास कमी झालेले आहेत, याचाही आनंद या निमित्तानं आहे। काय कसं पूर्ण जिल्हा स्वागतासाठी सज्ज करून ठेवलाय? प्रचंड उत्सुकता
या शहरातल्या किंवा जिल्ह्यातल्या जनतेला आहे. पंढरी तर तयार आहे, सज्ज आहे आणि अख्खा जिल्हा सज्ज आहे. आणि एक वेगळ्या पद्धतीचं स्वागत यावर्षी जिल्हा करताना आपण सगळेजण पाहतोय. पंढरीच्या नगरीमध्ये येताना आपण बघितलं असेल की आज वारीमय माहोल जो झालेला आपण बघता, तेव्हा प्रचंड स्वागत, उत्साहानं स्वागत करतो. आम्हालाही आनंद आहे की आता आम्ही एवढी तयारी केल्यानंतर आता जेव्हा खऱ्या अर्थानं वारी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये येते तेव्हा त्याचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. वारकऱ्यांचं स्वागत करायला उत्सुक आहोत आणि त्यांच्या ज्या ज्या सुविधा त्यांच्यासाठी तयार केलेल्या आहेत त्याचा उपभोग घेताना आम्हाला वारकरी बांधवांना बघायचंय आणि त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला आहे. मुख्यमंत्री महोदय येणार पालखीच्या स्वागताला जी चर्चा आहे त्याबद्दल धर्मपुरीला मुख्यमंत्री महोदय येणार अशी चर्चा होती त्याबद्दल मी तशी काय माहिती आली तर मी नक्की आपल्याला कळवेन. पण उद्यातच मुख्यमंत्री महोदय येणार नाहीत, परंतु मुख्यमंत्री महोदयांची खूप मनापासूनची भावना, इच्छा आहे की माऊलीच्या पालखीमध्ये काही वेळ चालावं अशी त्यांची इच्छा आहे. आले वेळ तर नक्की कळवेन आपल्याला.